सुखाचे व्यवहारे सुख लाभ सुखाचे व्यवहारे सुख लाभ
संगती
मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे आनंद तोंडला आनंद तोंडला आनंद तोंडला मागे पुढे मागे पुढे आनंद तोंडला Hey,
हरे हरे सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला, सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कुंडला मागे पुढे संगते पंगते दिवासरे घडे
नित्य नित्य जोडी तिची साथ समर्थाचे घरे सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती दिवासवी घडे नित्य नित्य जोडी तिची साथ तुका म्हणे येथे लाभाच्या कुटे तुका म्हणे येथे लाभाच्या कुटे बहुवाव कोटे समर्थाचे संगते पंगते देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेची साथ तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदये धवलहासं विठलं चिन्तयामि प्रथम नमन दुसरे जन्मसंतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे संगुरु दास तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं अनन्यवल्लभं ओम नमो ज्ञानेश्वराय तुमचा अनुग्रह लादू पावन घालू चराचरी नमस्ते सदा वत्सरे मातृभूमे त्वया हिमभूमे सुखं वर्णितोऽहं महामंगले पुण्यमंगले वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते रत्नाकर धौत पदां
हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताला, संताला, पवित्र अशा भारत मातेला वंदन करून प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा स्वतःचा अनुभव प्रकट करणारा हा अभंग आहे. या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही गोष्टींचा परिहार देणे सुद्धा अपरिहार्य आहे. सर्वांना कल्पना आहे, प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य कुंभार गुरुजी यांच्या 26व्या पुण्यतिथी निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. त्यामधल्या तिसरा हा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह किंबहुना त्यांचं स्मरण का करायचं, पुण्यतिथी कशासाठी, तर शास्त्रामध्ये असं आलेलं आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये 3 गोष्टी अशा आहेत त्या केव्हाही त्यांचं विस्मरण करायला जमत नाही. यावत जीवन त्रयोवन्या वेदांतो गुरुरीश्वर आदो ज्ञान प्राप्तये पश्चात कृतज्ञता निवर्तये. जीवनामध्ये 3 गोष्टी केव्हाही मनुष्य त्याचा एक प्रकारचा अवहेलना करू शकत नाही. नवे जोपर्यंत श्वासोच्छ्वास आहे तोपर्यंत ह्या 3 गोष्टी वंदनीय आहेत. यावत जीवन त्रयोवन्या वेदांतो गुरु ईश्वर. पहिली गोष्ट आहे वेदांत शास्त्र, दुसरी गोष्ट आहे सद्गुरु, तिसरी गोष्ट आहे ईश्वर. यांना का स्मरण करायचं आहे? चला, आदो ज्ञान प्राप्त आहे. अगोदर परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त करण्यासाठी यांची गरज आहे. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कृतज्ञता नावाचा दोष आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांचं वंदन करणं आवश्यक आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की गुरुवर्य गुरुजी आहेत त्यांचं असताना वर्णन, खऱ्या अर्थानं संतांचं वर्णन हे वाणीनं करता येत नाही. कारण की संत म्हणजे कोण? 3.5 देहाच्या हातात आकाराचे ते संत आहेत का? नाही. मौलींनी आपल्या गुरूंचं वर्णन करत असताना अनुभवकर्तामध्ये वर्णन केले. यदाक्षरम अनाखेयम आनंदम अजम अवयम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. गुरु म्हणजे कोण? तर त्याला सांगते जे अक्षर स्वरूप आहे. यदाक्षरम अनाखेयम, ज्यांच्या बाबतीत बोलता येत नाही. यदाक्षरम अनाखेयम आनंदम अजम अवयम श्रीमत् निवृत्तिनाथ इति ख्यातम दैवतमाश्रये. हे खऱ्या अर्थाने गुरुचं स्वरूप आणि त्या स्वरूपाला आमचे गुरुवर्य प्राप्त झालेले आहेत. म्हणून जे माऊलींच्या गुरूंचं स्वरूप आहे ते माझ्या गुरुचं सुद्धा स्वरूप तेच आहे. आणि त्या स्वरूपाचं सांगितलेले वाणीनं वर्णन करता येत न पुरे
न पुरे ही वाणी मस्तक चरणे ठेवीत असे. मौर्य असं म्हणतात अनुभवामृतामध्ये, किंबहुना श्री निवृत्ते ठेविलो असे जे पदी, ते काय देव हाती वाचे जिया. अरे बाप, सांगा पा, ज्या स्थितीवर मला व्यासाने गुरुंनी ठेवलेलं आहे त्यांचं वर्णन मी वाचीच्या हातात देऊ का? कारण यद वाचा न अभिदितं येन वाग विद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदं उपासते. ज्या स्वरूपामुळे या वाणीला वाणीपण आहे, त्या वाणीच्या हाती मी सुदूरचं वर्णन देऊ का? किंबहुना श्री निवृत्ते ठेविलो असो जे पदी, ते काय देव हाती वाचेचे. किंवा असं म्हटलंय, यात मनसान म्हणते येनाहु मनोमतम यात वाक न भिडतं. मन आणि वाणी ज्या स्वरूपाच्या पडून सांगितलं एक प्रकारचं माघारी फिरतात, ते स्वरूप म्हणजे गुरुचं आहे. आणि तेच आमच्या गुरुवर्यांचं स्वरूप आहे. म्हणून वाणीनं वर्णन करता येत नाही. जरी प्रज्ञेची न्याठलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतिया भिंग देणे तशी होईल. जर कोणी असं म्हणेल की माझ्या बुद्धीच्या जोर मी गुरुचं वर्णन करेल, तर माऊली म्हणतात बुद्धीचे आचलेपणे श्री गुरु सामर्थ्यात रूप करू म्हणे. तर ज्याप्रमाणे मोत्याला कोणते सांगितले की कुठं देता येत नाही, त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं सद्गुरूच्या स्वरूपाला वाणीनं वर्णन करता येत नाही असं माऊलींचं म्हणणं आहे. असं ते स्वरूप असल्यामुळं खऱ्या अर्थानं गुरुवर्य ब्रह्मदेव कुंभारगुडीचं स्मरण केल्यानंतर, त्यांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी सांगितले वाणी ही सुद्धा एक प्रकारची वाणी चालू शकत नाही. कारण बोलण्यासाठी मनुष्य देहावर पाहिजे. आणि सद्गुरूचं वर्णन करत असताना वाणी ही कुंठित होते. चित्त चाकाटले आटोढे वाचा पांगळली जिथीच्या ते अबाध कंचुके तो रोमांचन आले. असं अष्टसात्विक भावाचं वर्णन गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये केलं आहे. आणि खऱ्या अर्थानं गुरूंचं वर्णन करत असताना ती गोष्ट होते वाचा पांगळली जिथीच्या. तुका म्हणे वाचा या सर्व प्रमाणाने एक सिद्ध होते की वाणीनं वर्णन करता येत नाही. असं जरी असलं तरी माऊलीनं मात्र गुरुचं वर्णन चांगलंही केलेलं आहे. आता हृदय आपले वरे वै सुपावले सिंधुंचे सुमावळे विश्वाभासू नवर हृदयला चंदासू
अद्वयाब्जनी विकासू वंदवाता विश्वमूर्खासित मधुरा दया सोडी तुझी एक योग निद्रा तया नामोजी गणेंद्र श्री गुरु राया. यद्यपि वर्णन करता येत नाही पण अल्पशा त्यातून उत्तीर्ण होण्यासाठी वर्णन पावले केलेलंच आहे. असो अशा प्रकारे गुरुजींच्या पुण्य 26व्या पुण्यतिथी निमित्तानं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या सेवेसाठी निवडीला अभंग जगत तुकोबारांचा आहे. यामध्ये त्यांनी स्वतःचा एक अलौकिक अनुभव व्यक्त केला आहे. तुकोबारांचे अभंग बघितल्यानंतर काही अभंग अनुवाद त्यांनी केलेला आहे, काही अभंगामध्ये स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे, काही अभंगामध्ये संवाद सांगलेला आहे. आता अनुवाद म्हणजे काय? आपण ज्यावेळेस ज्ञानेश्वरीचा विचारसागर वृत्तीप्रवाह आधीच्या पाठ करत होतो त्यावेळेस गुरुजी आमच्याकडून दररोज अनुवाद करून घ्यायचे. म्हणजे गुरुजींनी कोर्स पाठ सांगितला तो मुलांचे किती पण लक्षात आलं हे अनुवादावरून करायचं. अनुवाद म्हणजे काय? पहिल्या दिवशी गुरुनी ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या जसच्या तशा सांगणे, पाठ करणे, पण लिहून घेणे, अंगी उतरवणे. तसं तुकोबाराचे काही अभंग आहेत. तुझे संगते झाले अमुचे निश्चिंते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. यामध्ये गोपाळाने भगवंताचा का संवादाचा काय अनुवाद आहे. काय बोलले गोपाळाने भगवंत त्यांनी केलेला जो काही संवाद आहे त्याचा अनुवाद या अभंगामध्ये तुकोबाराने केलाय. तुझे संगते झाले अमुचे निश्चिंते. काय काय दोन गवळणी काय बोलल्या याचा सुद्धा सांगितलेला अनुवाद तुकोबारांनी केलेला आहे. एक एकटाची असो एक वेदांताचे सिद्धांत जर बघायचे असतील गौरांच्या गणनेमध्ये आहे एकी एकटाचे असून एकला विश्वी विश्वाकार होण्या ठेला
जया परियो तैसाची कमला नंदनंत हा अचूत मुलाव ऐसा गवळी त्या बोलती परस्परी करोनी विस्मय आपुल्या अंतरी विश्व लागविया हाची जनाचरी नेनो मायासी म्हणो व्यभिचार्यो किंवा एकलेच न कंठीची म्हणून या येणे केली निर्माण चौदा ह्या ज्या गवळणी आहेत या दोन गवळणीचा संवाद अनुवाद तुकोबाराने अभंगामध्ये त्यांनी काय केलेला आहे. पण काही अभंगामध्ये संवादाचा अनुवाद केला आणि काही अभंगामध्ये स्वतःचा अनुभव व्यक्त केलेला आहे. संतांचे जे अनुभव आहेत संतांच्या गवळणीच्या अनुभवाचा आपण विचार काय करायचा. असं म्हटलेलं आहे की गवळणीच्या संवादाचा गवळणीच्या स्थितीचा आपण जर विचार करत गेलो तर ज्याप्रमाणे गवळणी ह्या भगवंत स्वरूप झाल्या त्याप्रमाणे त्यांचा विचार करता करता साधक सुद्धा त्या स्वरूपापर्यंत जाऊ शकते. म्हणून अनुभव जे आहेत हा अनुभव सर्वांचा अनुभव अनुकरणीय नाही. संतांचा अनुभव सामान्य लोकांचा अनुभव याच्यामध्ये काय फरक आहे. संतांचे अनुभव पहिली गोष्ट यथार्थ आहे, दुसरी गोष्ट अबाधित आहे, तिसरी गोष्ट अनुकरणीय आहे, चौथी गोष्ट कालनिरपेक्ष आहे. म्हणून पहिली गोष्ट सांगितली यथार्थ अनुभव. आता अनुभवामध्ये दोन प्रकार यथार्थ अयथार्थ. यथार्थ म्हणजे योग्य प्रमाणाद्वारे आपल्याला विचार सागर पाठामध्ये आमचे गुरुजींनी बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती अतिशय सुंदर प्रकारे सांगितलेली होते. लक्षात घ्या, एक लक्षात होत्या मुलांनो, ते बसलेली मुलं आहेत मागं म्हणा बरं का. बरेच असे विद्यार्थी आहेत ओम नमो ज्ञानेश्वराय मागे जमत. अरे बापरे 50 विद्यार्थी ओम नमो ज्ञानेश्वर पाठ नाही. लक्ष असू द्या. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी मनुष्याच्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे बाहेर यावी लागते. आणि बाहेर आल्यानंतर प्रत्येक वस्तूवर दोन प्रकारचे आवरण असतात. एक आवरण आहे अज्ञानाचं आणि दुसरं आहे अंधकाराचं. अंधकाराचं एक आवरण आहे आणि अज्ञानाचं एक आवरण आहे. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतात. ती वृत्ती चिदाभासासह नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर गेल्यानंतर घटाकडे गेल्यानंतर विजेच्या प्रकाशाने किंवा सूर्याच्या प्रकाशाने त्या घटावरील त्या वस्तूवरील आवरण अंधकाराचं पहिली गोष्ट निवृत्त व्हावं लागतं. वस्तू दम आहे पण अंधकाराचं जर आवरण असेल तर वस्तूचं ज्ञान होत. जसा एखादी मातोश्री आहे, आता तर समजा शेगड्या वगैरे गॅस निघाले, पहिले चूल पेटवण्याचं काम होतं तर त्यासाठी डबी आवश्यक लागायची. लाईट गेल्यानंतर म्हणा आता सांगितले डबी जवळ ठेवलेली घरामध्ये, पण एकदम अंधकार झाल्यामुळे रात्रीच्या वेळेला स्वतःच्या हाताने ठेवलेली डबी स्वतःच्या घरामध्ये आहे, स्वतःच्या हातात ठेवलेली आहे, पण अंधकाराचं आवरण असल्यामुळं जवळची वस्तू दिसत. म्हणून प्रकाशाच्या साह्याने घेऊन पहिली गोष्ट अंधकार बाजूला करावा. अंधकार बाजूला करावा लागतो. मग प्रकाशाच्या साह्याने अंधकार बाजूला झाल्यानंतर तरी सुद्धा त्या वस्तूचं ज्ञान होत नाही तर मनुष्याची अंतःकरणाची वृत्ती त्या पदार्थापर्यंत चिदाभासात जायला पाहिजे. त्यावेळेस मग सांगितलं त्या चिदाभासाची वृत्ती व्याप्ती झाल्यानंतर किंवा प्रमाण जे नेत्रेंद्रिय आहे या नेत्रेंद्रियाद्वारा वृत्तीस्थ असलेलं चैतन्य आणि घटाच्या ठिकाणी प्रमेय जे चैतन्य आहे या दोघांचं एक देशी तत्व झाल्यानंतर अयम घटा हा घट आहे असं ज्ञान होते. म्हणून एखाद्या वस्तूचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला प्रकाशाचं जास्त सांगितलंय की साह्य पाहिजे आणि एक प्रकार सांगितले की वृत्तीचंही सुद्धा साह्य पाहिजे.
आणि त्यानंतर सांग अयन घटा हा आपल्या सांगत एक प्रकारचा ते पदार्थच आपल्याला ज्ञान होत असते. आपल्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी अनुभव हा दोन प्रकारचा आहे. मी कशासाठी सांगत होतो की प्रमाण जे नेत्रेंद्रिय ते निर्दुष्ट असेल तर बरोबर ज्ञान होते. प्रमेय जर निर्दुष्ट असेल तर त्या प्रमेयाचं ज्ञान होते. त्यामध्ये जर समजा एक प्रकारचं प्रमाण दोष असेल, प्रमेय दोष असेल तर होणारं ज्ञान हे यथार्थ होत नाही. मग प्रमाणामध्ये आणि प्रमेयामध्ये दोष असल्यानंतर जे ज्ञान होते त्याला शास्त्रामध्ये भ्रमज्ञान म्हणतात, त्यालाच अयथार्थ ज्ञान म्हणतात, त्यालाच बाधित ज्ञान म्हणतात. पण सामान्य जनाचे जे ज्ञान आहे हे अयथार्थ आहे, बाधित आहे. म्हणून संतांच्या अनुभवामध्ये आणि सामान्य जीवांच्या अनुभवामध्ये हा फरक आहे. जसं माऊली आमची बुद्धी सांगायचे, कामेने झाले जयाच्या नेत्रासे, तो देखे चंद्रासे पीतवर्ण. लक्ष द्या भाऊ एकदा. एखाद्या अंगाला ताप आल्यानंतर टायफॉइड झालेला आहे, 7 दिवस ताप आले मुरलेला आहे, सकाळी थंड्या पाण्यानं चालू आहे, तर मग टायफॉइड झाला. टायफॉइड झाल्यानंतर काय अंगामध्ये ताप मुरल्यानंतर सांगितले की त्या जो पुरुष आहे तर ज्वरे टाळले मुख ते दुधाते म्हणे कडू. हे मला सांगायचं आहे की ताप आलेला आहे, हा ज्वर अंगामध्ये भरलेला आहे. वास्तविक दूध पवित्र आणि गोड आहे, परंतु ते त्याला मात्र सांगितले कसा लागायला लागलाय, कडू लागायला लागलाय. आणि कामिनी नावाचा दोष, कावीळ म्हणा त्याला, कावीळ नावाचा दोष नेत्रामध्ये जर असेल तर पांढरा असणारा पदार्थ पिवळा दिसतो. कामिनी झाली गयाच्या नेत्रासे, तो देखे चंद्रासे पीतवर्ण. मग पांढरा शुभ्र असणारा चंद्र हा पीतवर्ण दिसतो आणि गोड असणारं दूध कडू लागते. हे कशामुळं? तर या ठिकाणी प्रमाण जे नेत्रेंद्रिय आहे त्या नेत्रेंद्रिय ठिकाणी कावीळ नावाचा दोष झाल्यामुळं झालेलं ज्ञान हे अयथार्थ झालं. हे अयथार्थ ज्ञान जीवाचं कल्याण करू शकत नाही. म्हणून इतर जनांचा जो अनुभव हा अयथार्थ आहे म्हणून तो बाधित आहे. काही लोक म्हणतात की अनुभव श्रेष्ठ आहे, बरोबर आहे, पण यथार्थ अनुभव श्रेष्ठ आहे. अनुभवामध्ये 2 प्रकार. अयथार्थ अनुभव तो म्हणते की माझा अनुभव आहे की चंद्र पिवळा आहे, वास्तविक पाहता त्याचा अनुभव नाही का आहे. मग अनुभव खंडित होऊ शकते का? होऊ शकते. का तर तो अयथार्थ असल्यामुळं तो अनुभव सुद्धा खंडित होऊ शकते. म्हणून एखाद्या सांगितले द्वैतवादी गुरूंच्या सानिध्यामध्ये शिष्य जर आला तर त्याला सुद्धा सांगितलं यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञान होत नाही असं नाही, परंतु यथार्थ ज्ञान होत नाही. म्हणून संतांचे जे अनुभव आहेत हे यथार्थ आहेत, म्हणून त्यांच्या अनुभवाचा विचार विडाला वस्तू एक आहे, लक्षात घ्या. विद्यारण्य स्वामींनी जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी याचं वर्णन करत असताना या जगतामध्ये जे सर्व जे पदार्थ आहेत ईश सृष्टी निर्मित, हे ईश सृष्टीतला कोणताही पदार्थ बंधनाला कारण नसून मानसिक दृष्टीने जो मनुष्य तो पाहतो, मनुष्याच्या मानसिक दृष्टीने काय वृत्ती आहे त्यावर बंध आणि मोक्ष अवलंबून आहे. जसा एक स्त्री आहे, तिचा मुलगा त्या स्त्रीकडे आई दृष्टीने पाहतो,
त्या स्त्री जे पती आहे धर्मपत्नी दृष्टीने पाहतात. तिची बहीण आहे ते सांगितले बहीण या दृष्टीने पाहते. वास्तविक पाहता ईश सृष्टीला पदार्थ बहीण किंवा स्त्री ही एकच आहे, पण मानसिक सृष्टी जी असते ठरवणारी जी नजर आहे ती वेगवेगळी आहे बरं का. तसं सांगितले की हा जो भगवंत आहे भगवंताने जगत निर्माण केलेला आहे. या जगताकडे संतांची पाहण्याची दृष्टी वेगळी आणि सामान्य मनुष्याची पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. या जगतामध्ये असेही म्हणाले लोक आहेत की देवच दिसत नाही हो. तुम्ही देवाच्या गप्पा मारता कुठे देव बघा. जसं नव्या देहामध्ये हे भगवंत म्हणतात हे आत बाहेर मिया कुंदरे जग निखिल माझेचे उतरे ते कैसे कर्मतया आडाले जे मीची नाही. लक्षात घ्या ते आत बाहेर मियाची कुंदरे असं असताना सुद्धा या जगतामध्ये मी नाही असं म्हणणारे लोक संतांची दृष्टी यथार्थ आहे. म्हणून जननो हे हा अवघा जनार्दन म्हणणारे संत आहे आणि या जगतामध्ये देवच नाही असे म्हणणारे अज्ञ सुद्धा आहे. म्हणून कोणत्या मनुष्याचं सांगते कोणता अनुभव श्रेष्ठ आहे. जगताकडे पाहत असताना हरी ऐसा ज्याचा
अरे स्वरामध्ये आला होता का ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनाचे दर्शन. तात्पर्य अनुभव हे दोन प्रकारचे आहेत. त्यामध्ये संतांचे अनुभव हे अबाधित आहे आणि अलौकिक आहे. दुसरी गोष्ट अलौकिक, जे गोष्ट लौकिकामध्ये घडणं शक्य नाही संतांच्या अनुभवामध्ये अलौकिकत्व आहे. काय अलौकिकत्व आहे सांगितलेलं आहे की परब्रह्म स्वरूपाचं वर्णन मी आता तुम्हाला सांगितले वाचन होऊ शकत नाही. त्यानंतर परब्रह्म स्वरूप इंद्रियांना गोचर होत नाही. तरी सुद्धा मौलीने प्रतिज्ञा काय केलेली आहे, तुम्ही बोलविल्या मी बोले अरूपाचे रूप दावे अतेंद्रिय परे भोगवे इंद्रिया करवे. वास्तविक परब्रह्म तत्व हे अतेंद्रिय आहे पण मौली म्हणतात की तुम्हाला इंद्रिय गोचर करून दाखवेल. त्यानंतर सांगितलेले आहे की हे परब्रह्म तत्व वास्तविक पाहता शब्दाला तिथं शिरकाव नाही पण मी सांगितलेले की ठाऊन पवता गयाचा मनेशी मुरडली वाचा तो देव होय शब्दाचा चमत्कार. लक्षात घ्या वाचेना इंद्रिया करवी भोगण्यासारख्याचे स्वरूप नाही पण माऊलीने सांगितले की मी इंद्रिया करवे भोगवे. म्हणून या ठिकाणी सांगले त्यांचे जे अनुभव आहेत हे अनुभव कसे आहेत अलौकिक म्हणजे लौकिकामध्ये येणारे. जर सांगितले अदृश्य पदार्थ अदृश्य परब्रह्म जे आहे हे डोळ्यात दिसणारे विषय आहे का पण तुकोबाला काय म्हणतात अदृश्य दर्शन. अदृश्य दर्शने संताचे. या जगतामध्ये सावयव जे पदार्थ आहेत अवयव आकारमान्य पदार्थ आहेत तेच नेत्रेंद्रियाने गोचर होतात. जे अदृश्य आहेत निरवयव आहेत तो निरवय पदार्थ नेत्रेंद्रियाने गोचर होऊ शकत नाही. जसं आकाश आहे पृथ्वीला पण पाहू शकतो पण आकाशाला पाहू शकत का निरवय आहे. ज्याप्रमाणे आकाश हे निरवय आहे त्याप्रमाणे परब्रह्म स्वरूप सुद्धा निरवय आहे. तेही सुद्धा नेत्रेंद्रिया गोचर होणार नाही. ते अदृश्य या परिस्थितीमध्ये येते पदार्थामध्ये येते. पण तुकोबा म्हणतात अदृश्य दर्शने संतांची. म्हणून संतांचे अनुभव अलौकिक आहे. याच्यावर आपलं भाषांतर करूया. पहिली गोष्ट संतांचे अनुभव यथार्थ आहे म्हणजे प्रमाण प्रमेय दोष रहित असतात. दुसरी गोष्ट अलौकिक आहे म्हणजे लौकिकामध्ये या गोष्टी घडणाऱ्या नाहीत म्हणून संतांचा अनुभव अलौकिक. लक्षात घ्या. एका सुभाषितकाराने सांगितलेलं आहे पुष्पे गंधम तिले तैलम काष्ठे वन्हे पयोहृतम इक्षोगूढम तथा देहे पश्चात्मानं विवेकतः.
पाहिला डोळे भरे पाहता पाहणे मग सावयव भगवंताला या नेत्रेंद्रिया पाहता येते, पण अदृश्य तो परमात्मा आहे, निर्गुण निराकार, त्याला पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे. म्हणून चर्मदृष्टी आणि चरमदृष्टी. चर्मदृष्टी म्हणजे कातड्याची दृष्टी आणि चरमदृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी. मग तो भगवंत दिसतो परंतु चर्मदृष्टीने नाही, तर चरमदृष्टी पाहिजे. श्रवण कल्पना आहे. भगवंताने 11 अध्यायामध्ये विष्णू दर्शन दाखवलं, परंतु अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली नाही. अर्जुनाला ते पाहता आलं. नंतर मग सांगितले की दिव्यम ददामि ते चक्षु. नंतर मग भगवंताने काय केले की दिव्य चक्षु दिले. त्यावेळेस या ठिकाणी सांगितलेले की अर्जुनाला भगवंताचे यथार्थ ज्ञान झालं. म्हणून अदृश्य दर्शने संतांची या म्हणण्यामध्ये अलौकिकत्व आहे. जी गोष्ट लौकिकामध्ये घडणं शक्य आहे किंवा इंद्रियाने न जाणणारा भगवंत, माऊली म्हणतात भोगेल इंद्रिया. त्यानंतर सांगितले शब्दामध्ये न येणारा भगवंत तो भावना पवता दयाचा मनसे मनोरली वाचा, तो देव होय शब्दाचा. म्हणजे शब्दांमध्ये सुद्धा तो मी आणेल, इंद्रिया करवी भोगवी. अदृश्य असणारा त्याचं मी ज्ञान करून देईन, याला म्हणतात अलौकिकत्व. म्हणून खऱ्या अर्थाने या जगतामध्ये जर बघितलं तर या ज्या जगतामध्ये आपण जन्म घेतला त्याला 2 विशेषण भगवंतांनी दिले. अनित्यम अनित्यम असुखम लोक एमं प्राप्य भजस्व मां. मृत्यू लोकाला जो आलेला आहे हा लोक अनित्य आहे आणि दुसरी गोष्ट असुख आहे. मग हा मृत्यू लोक असुख आहे, अनित्य आहे, सुख मिळणं शक्य नाही. याही जगतामध्ये असुख असा असणाऱ्या जगतामध्ये तुकोबरा म्हणतात मी मात्र माझ्या जीवनामध्ये सुखाचा व्यवहार केला आणि सुखाचं फळ मला प्राप्त झालं. हा अलौकिक
की या जगतामध्ये हा अनित्य असुख असणाऱ्या जगतामध्ये सुख मिळणं कोणाला शक्य नाही. मृत्यूलोके सुखाची कहाणी ऐकी जेल करुणाचे श्रवणी कैचे सुख निद्रा अशा प्रकारचा जो अनुभव जो लोक आहे आणि त्या लोकांमध्ये तुम्हाला म्हणतात की सुखाची व्यवहारी सुखाला झाला म्हणून अलौकिक अनुभव आहे जो लौकिकामध्ये येणे शक्य. लौकिकाच्या लोकांचा अनुभव काय, सामान्य लोकांचा अनुभव काय जगताबद्दल. सर्व सुखाची सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा संतांच्या व्यतिरिक्त लोकांचा अनुभव आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला आणि संतांचा अनुभव सुखाचे व्यवहारी सुखला झाला. म्हणून माऊली सुद्धा एका ठिकाणी अलौकिक अनुभव व्यक्त करतात. अवघाची संसार अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तेही लोका. हा सुद्धा माऊलींचा अनुभव अलौकिक आहे.
लौकिकमध्ये येणारा नाही. म्हणून संतांचे अनुभव हे अबाधित आहेत, यथार्थ आहेत आणि अलौकिक आहे. त्यापैकी हा सुद्धा अनुभव आहे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कुंडला मागे पुढे. आपण डीप मध्ये पूर्व जरी विचार केला तर या जगतामध्ये 4 प्रकारचे व्यवहार या अभंगाच्या चरणावरून एक प्रकारचे कुठे पडू शकतात. या जगतामध्ये असे काही व्यवहार आहेत की व्यवहार दुःखाचा आणि भलेही दुःख. काही असे व्यवहार आहेत व्यवहार सुखाचा भलेही सुख. काही असे व्यवहार आहेत की व्यवहार सुखाचा फळ दुःखाचं. आणि काही चौथा असा प्रकार आहे की व्यवहार दुःखाचा आणि फळ मात्र सुखाचं आहे. त्यामध्ये व्यवहार करत असताना सुख आहे, पण त्यामध्ये गेलेला जो टाइम हा दुःखाला कारण होणारा जर व्यवहार कोणता असेल तर विषय सेवन करण्याचा. विषय इंद्रिय संयोगा यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमेव तुत्सुकं राजसंस्कृतम. पहिली गोष्ट आहे विषय सेवन करण्याचा जो व्यवहार आहे हा मात्र सुरुवातीला अमृतमय आहे, पण त्याचा सांगितलेले की फल जर काय असेल तर दुःख आहे. दुसरी गोष्ट आहे व्यवहार जर यत्तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमं. त्यामध्ये सांगितलेले की परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीसाठी तो साधक आहे. याला मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, तितिक्षा ह्या गोष्टी अंगी बांधत असताना अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात. विषमतेज मेळावा यमदमांचा. यमदम अंगामध्ये सांगले बांधण्यासाठी साधकाची त्रिधान रिपीट होते म्हणतात. पण यामध्ये जो टिकेल तो मात्र परब्रह्म स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. म्हणून यमदमांचा निग्रह करत असताना मनुष्याला दुःख होते. बरं का, किती दुःख होते. अनेक प्रकारचे दृष्टांत आहेत आपल्याला सांगायचे. बरं काय एखादा सिद्धांत सांगण्यासाठी मावळणी 5-5, 6 दृष्टांत दिले. या ठिकाणी व्यवहार करत असताना सुख आहे पण त्याचं फल दुःख कसं हे सांगताना 6 दृष्टांत मावळणी 8व्या अध्यायामध्ये दिलेले आहे. पहिले समचोराचे मैत्र का हाट भेटीचे करत्र नातरे लाघवेचे विचित्र विनोदते अधिकारी रिक्ता गाव होय ते साव का रेणावरे विवाह विस्तारिला नाना रोगियाचे वेपासे केळे गोडी सागरेसे वचनागाची दैसे मधुरता बैली देवी विषय इंद्रिय दुखे जे सुख जीवाते कुखे मग उपडला खडके हंसुदैसा. हे 7 दृष्टांत दिलेले आहे एक सिद्धांत बनवण्यासाठी. कोणता की ज्या सांगले विषय आणि इंद्रिय दासांच्या मध्ये जो वेळ जातो हा दुःखाला कसा कारण आहे आणि सुरुवातीला सुखरूप कसा आहे यासाठी पहिला दृष्टांत दिला आहे अधिकार्या रिक्तागाव. हा दृष्टांत असा दिलेला आहे की आपल्या भारतावर 600 वर्ष राज्य मुसलमानांचं यवनाचं होतं. इसवी सन 1100 तर 1700 पर्यंत. 8व्या शतकामध्ये आपल्या असताना भारतामध्ये इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रान्स ही परकीय सत्ता आलेली आहे. त्यामध्ये 150 वर्षपर्यंत राज्य करणारी एक बऱ्याच चांगली संस्था होती. ती म्हणजे इंग्रजी बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. हिला भारतावर सांगितले एक प्रकारचं सांगितले 150 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि आता ती 1947 निघून गेली, परंतु तिचा जो अवशेष आहे हा अजून सुद्धा संपलेला नाही. कसा संपलेला नाही. भारतातील उच्च टेक्नॉलॉजी, उच्च तंत्रज्ञान, लॉ, मेडिकल, त्यानंतर इंजिनिअरिंग हे जे कोर्स आहेत हे तुम्हाला इंग्रजी भाषा शिकल्याशिवाय गत्यंतर आहे. म्हणून 1947 ला भारत स्वतंत्र झाला असं जरी वाटलं तर 1947 भारत स्वतंत्र झाला नसून सत्तेचं फक्त हस्तांतरण केलं. त्याच्या हातात जी सत्ता होती ही भारतीयांच्या हातात दिली
पण कायदे करून मात्र जेच्या ते अजून सुद्धा आता या नवीन सरकारने काही कालबाह्य झाले कायदे हे कमी करणार लावलेले. सांगायचं तात्पर्य असं की 150 वर्ष राज्य करणारी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इथं राज्य का करू शकले, याला कारण आहे की त्यांची शिस्त नव्हती. अजून सुद्धा भारतामध्ये सरकारला काही पत्र येतात, काही कॉल येतात की अमुक अमुक पुण्याच्या बाजूला 30 किलोमीटर असणारा जो पूल आहे याची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे, तो तुम्ही पाडून टाका. इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला पूल अजून सुद्धा शाबूत आहे, चांगला आहे, पण तुम्ही पत्र येते की तो आता एक्सपायर झालेला आहे, तुम्ही काढून टाका. आणि सांगायचं 10 वर्षापूर्वी बांधलेला नवा पूल इंग्रजांच्या पहिल्याच पुरामध्ये गायब आहे. ही सांगायचं भारतीय लोकांची मानसिकता आहे. इथं का त्यांनी राज्य केले आहे त्या सांगायला शिस्त आहे बघा. तसं सांगायचं पहिल्या ज्यावेळेस ते इंग्रज लोक येते गावामध्ये यायचे, चावडीमध्ये बसायचे आणि सारा गोळा करायचे, टॅक्स इन्कम टॅक्स गोळा करायचे. आता जी काही भारतीय लोक आहेत याचा मुख्य व्यवसाय शेती आणि शेतीची गोष्ट अशी आहे बरं का. आता मी सुद्धा खऱ्या अर्थाने शेतकरीच आहे आणि फार कमी वेळेला मी कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम करतो, परंतु या ठिकाणी सांगितले की आपल्या भारतीय लोकांचा मूळ व्यवसाय आहे शेती. इंग्रजीमध्ये तर काय म्हणतात फार्मर. ज्याच्या जीवनामध्ये फार मरमर आहे त्याला म्हणतात फार्मर. विठाला शेती असा एक व्यवसाय की त्यांनी एकरी 10 क्विंटल उत्पन्न काढलं तरी तेवढेच पैसे. आता 2 काढले तरी एकरी 2 क्विंटल उत्पन्न झालं. तुम्हाला सांगितलेले की 6,000 भाव म्हणते, 12. 10,000 काढले तर पुन्हा सांगायचं की 3,000 भाव म्हणते. म्हणजे एकंदर सांगायचं हा शेतकरी पुढे जाऊ शकत नाही. मला हे सांगायचं की तोट्यामध्ये चालणारा सध्याचा व्यवसाय शेतकरी आणि त्या व्यवसाय सांगायचा असल्यामुळे यामध्ये 2 अडचणी आहेत. काही निसर्गाचा सांगायचा अवकृप आहे. तर आपले जे सांगितले की शेतकरी जे लोक आहेत इंग्रज अधिकारी यायचा म्हटल्यानंतर पाटील वगैरे सर्व मंडळी जमायचे. उद्या चावडीवर सगळे इन्कम टॅक्स वसूल करण्यासाठी इंग्रज अधिकारी येणार आहे, कलेक्टर येणार आहे. मग लोक काय करायचे की गावाच्या बाहेर जायचे आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याचा घोड्यावर बसे आणि कोतवाल वगैरे सांगितले की लगाम धरायचा, गावचा पाटील पुढे पुढे चालायचा. बाकीचे असं अधिकारी राजे कोण आहेत म्हणून सांगितले पाहण्यासाठी आहे. आता जास्त टॅक्स देण्याची ऐपत नाहीये म्हणून ते गावातील लोक काय करायचे त्याचा उत्साह करायचे. सांगितले की वाद्य वाजवायचे त्याला खुश करण्यासाठी. त्यासाठी की आपण जर आता समजा गावामध्ये गेल्यानंतर टॅक्स द्यायला पैसे नाहीत, पण कमी कमी आपण आवभगत केल्यामुळे तो आपला जास्त करणार नाही म्हणून लोक काय करायचे सांगितले उत्साह करायचे, तोरण वगैरे बांधायचे, वाजत गाजत गावामध्ये आणायचे. आता असं सांगलंय कलेक्टर इंग्रज अधिकारी आलेला आहे, लोकांनी वाजत गाजत घरी गावामध्ये आणला. नंतर तो चावडीमध्ये बसला बरं आणि त्यांनी त्या गावातली फाईल काढण्यास सुरुवात केली. इन्कम टॅक्स करता ज्यावेळेस सांगितले त्याने ते फाईल काढले त्यावेळेस तो नाव घ्यायचा. त्या सांगितलं बाबा तुझ्याकडे ते 100 रुपये जमा कर. तो शेतकरी सांगायचा की यावर्षी नापिकी झालेली आहे, इतका पाऊस झाला की प्रत्येक जास्त पिकाच्या मुळामध्ये पाणी असल्यामुळं त्याला ते शोषण करता येणं आणि मालकाही भरल्याने आम्ही नापिकी झाली. परंतु तो जाताना इंग्रज अधिकारी सांगत 100 रुपये वसूल कर, नाही तर 10 फटक्यासाठी तयार. द्याल तर पैसे नाही. मग तेव्हा शिक्षा होती सांगितले आरसुडाद्वारे त्याला फटके मारले जायचे. माऊलीने तो दृष्टांत दिला. अधिकारी यारी गता गाऊ होय जैसा उत्साह. अधिकाऱ्याला गावात येईपर्यंत लोकांना सर्व चांगलं वाटलं, पण ज्यावेळेस तो अधिकारी वसुली करू लागला तेव्हाच मला प्रत्येकाला 10 फटके खायचं काम पडलेलं आहे. अधिकारी यारी गता गाऊ होय जैसा उत्साह. दुसरा दृष्टांत नाही का रेणावर विवाह विस्तारिला. किंवा दुसरी गोष्ट आहे हिंदू धर्मामध्ये लग्न ठरवत असताना हुंडा पद्धती.
अजून सुद्धा हुंडा पद्धती चालू आहे. एखादा मुलगा जर नोकरी लागला असेल तर 6-7 लाख रुपये द्यावे लागतात. त्यानंतर 10 एकर जमीन असेल तर कमीत कमी 1 लाख रुपये एकत्र हुंडा द्यावा लागतो. असाच एक शेतकरी होता, त्याची सुद्धा मुलगी उपवर झालेली आहे, लग्न करायचं आहे. अनेक नवरदेव आले, त्यांनी मुलीला पसंत सुद्धा केली. परंतु ज्यावेळेस हुंड्याची बोलणी व्हायची त्यावेळेस माता सांगितले अनेक शिवरिकी ह्या स्थगित झालेल्या आहेत. मग शेवटी त्या मुलीच्या वडिलांनी विचार केला की अशा जर आपण सोयरी करत राहिलो, पैसे जर दिले नाही तर माझी सांगितली मुलगी वयातून जाईल. म्हणून त्यांनी काय केलं, एका गावातील सावकाराकडून 10 रुपये शेकडा 5 लाख रुपये काढले आणि मुलीला 3 लाख हुंडा दिला. आणि आता साधे गावामध्ये लग्न होत नाही, लॉन मध्ये सांगितले लग्न, डीजेची मिरवणूक आणि 6 लाख रुपये एकत्र 10 रुपयाने शेकड्यानं काढल्यामुळं एकाच वर्षामध्ये 6चे किती झाले, 12 लाख झालेले आहे. गमत अशी की नवरदेवाला सांगितलं हुंडा दिलेला आहे, मुलीला वाटी लावलेला आहे, मंडपवाल्यानं मंडप असायला घेऊन गेलेला आहे. जो घोडा आणला होता नवरदेवासाठी बसवला तो सुद्धा 10,000 देऊन त्यालाही वाटी लावलेला आहे. सर्वांची विदागिरी केली. परंतु दिवस निघून गेले आणि नंतर तो सावकार आलाय का माझे पैसे द्या. तर या ठिकाणी सांगितलेले की हा जो गरीब शेतकरी होता त्याच्याजवळ द्यायला पैसे नव्हते. बघा मग त्या सावकाराने काय केलं, तुला तसं दिलं होत नाही, तुझी जमीन माझ्या नावानं करून दे. मग 2 एकरची जमीन होती, ही सावकाराच्या नावानं करून दिले. आणि हा जो ग्रस्त आहे हा भूमिहीन झालेला आहे. माऊली म्हणतात ऋणावरी विवाह विस्तारेला. ऋणात ऋण घेऊन लग्न करणारा जो मनुष्य असेल त्याला समारंभामध्ये फक्त सुख आहे, पण समारंभ खलास झाल्यानंतर त्याला मात्र दुःखाला प्राप्त व्हावं लागते. म्हणून अधिकार्या रिगता गाव होईल जसा उत्साह का ऋणावरी विवाह विस्तारेला. किंवा सांगितलं तिसरा दृष्टांत दिलेलं आहे, पहिले समचोराचे मैत्र का हट भेटीचे करत नातरे लागवियाचे विचित्र विनोद ते. चोर हे 2 प्रकारचे आहेत, एक समचोर आहे आणि एक सांगितले उघड चोर आहे. बरं का विडाला समचोर म्हणजे काय, जो आपल्या सोबत येतो, बाजाराला गेल्यानंतर सोबत येतो आणि सांगितलेले की 8 वाजता आल्यानंतर तोच मनुष्याला एक प्रकार सांगितलेले की पहिला असा ना वेळचा असा ना काळ आहे. एक ग्रस्त बाजारला गेलेला आहे आणि त्याच्या बैलजोडी विकायला गेली. ती 10,000 मध्ये विकली आणि 10,000 रुपये घेऊन खिशामध्ये घेऊन तो घराकडे चाललेला आहे. आता हे चोर असतात, या लोकांना बँकेमध्ये कुणाचे किती पैसे आले काय आले अगोदर काय करतात ते निरीक्षण करतात. तसं त्या एका चोरांचा ग्रस्ताकडे लक्ष ठेवलं आणि पहिला सांगितलेले काळ आहे, असे गाड्या नाहीत का नाही, पायी चाललेले आहेत. ज्याच्याजवळ 10,000 रुपये आहेत तो घराकडे निघाल्यानंतर एक माणूस त्या सोबत आला. अहो कुठं असता काय असता, त्याने सांगितलं तुमच्या गावाच्या नेते माझंही सुद्धा सांगितले, मलाही सुद्धा. तर सांगितलेलं आपल्या काळजावाडीला जायचंय किंवा सांगितले की बोहळ वगैरे इकडे जायचं. तर त्या ग्रस्ताने सांगितलं मलाही सुद्धा तिकडे जायचं. या ग्रस्ताला असं वाटलं ठीक आहे बा, एकटं गेल्यापेक्षा आपल्याला एक सुट्टी सापडला. दिवस माळवलेला आहे, दोघे सुद्धा एक प्रकार प्रवास करत आहे. परंतु सांगितले ज्याप्रमाणे बहोळ मरकळ इकडं डोंगर आहे. आमच्या सुरुवातीला पाळी कुठे होती, बहोळ आणि मरकळ प्रकार. त्यावेळेस गिट्टीचे रोड होते आणि सायकलमध्ये उभं राहण्याचं काम होतं बरं का. म्हणजे घरी येईपर्यंत ते कॅन वगैरे ते असायचे, खडकं वगैरे घेऊन बरं का श्रम अधिकाऱ्यांनी आणायचे. तर असा डोंगराचा कडा उतरल्यानंतर रात्र झालेली आहे, 9 वाजलेले आहे. तर हा एक प्रकार सांगितलाय की जो चोर होता समचोर ज्याला म्हणतात, तो म्हणाला असं करा, आता आपण इथपर्यंत आलेलो, तुम्हाला घरी जाण्यासाठी पुन्हा उशीर होईल, तर तुम्ही आता रात्रभर माझ्या घरी विश्रांती घ्या आणि सकाळी तुम्ही जाऊ शकता.
या ग्रस्तावर ठीक आहे म्हणून तो सांगत होते की आपल्या स्वतःच्या गावाला जायच्या ऐवजी जो सोबत आलेला आहे त्या ग्रस्ताच्या घरी थांबलेला आहे. आणि थांबल्यानंतर जेवण वगैरे झाले आणि दोघे सुद्धा एक प्रकार सांगितलेला आहे की झोपी केलेले आहे. तर जो काही त्याच्यावर 10,000 रुपये त्याला त्या ग्रस्तानं बाहेर झोपू घातलेला आहे आणि आत त्या ठिकाणी तो स्वतः घर मालक तो संचोळ होता तो झोपलेला आहे. 1 तास झोपला, 1 तास झाला नाही अंग टाकायला. आता ज्याच्याजवळ पैसे आहेत त्याला काही रात्रभर झोप लागली नाही, त्याला झोप यायला तयार नाही. 1 तास झाल्यानंतर आतून एक आवाज आला. तो ग्रस्त उठला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला अगं त्या कोपऱ्यातला सुरांवर इकडे. असा त्या संचोरानं आपल्या पत्नीला ऑर्डर केली. बरं त्यानुसार त्या पत्नीने काय केलं तो सुरात त्या आणून नेला. पण या दोघांचं संभाषण त्या ग्रस्तानं ऐकलं. इथं जर आता आपण थांबतो तर आपला नक्की घात आहे. याचा संवाद ऐकल्याबरोबर त्यांनी 10,000चे गठुड आहे ते बांधलं आणि पळ काढायला सुरुवात केली. माऊली असं म्हणतात पहिले संचोराचे मैत्र. जो संचोर आहे त्याची मैत्री फक्त काय तर सुरुवातीला आहे आणि नंतर बघितलं तर घात आहे. त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिय विषय शिवणाचा व्यवहार हा इथं मला वाटतो, परंतु याचा परिणाम आहे पुढे अवघ. येथे वाटे गोड पुढे म्हणून हा व्यवहार करत असताना सुख व परिणाम मात्र दुःख आहे. दुसरा असा व्यवहार आहे यत्तदग्रे अमृतो यत्तदग्रे विषमीव. परमार्थ करत असताना इंद्रिय दमन करत असताना मनुष्याला त्रास होतो. माये पडून बाळत काळे नेता एकुलते होई का उदगा तुडदा म्हणा सार साहेबी घडता होय ओहावणे मत्स्य काढिता नातरी भन नदवडी तैसे विषयाचे घर इंद्रिया सांगता थोर युगांत होय परे ते वीर विराग साहते. याला म्हणतात की सुरुवातीला दुःख परंतु मात्र सांगायचे फल मात्र सुख आहे. क्षणा भरे आम्हे
सोशले वाईट साधले अवेट. क्षणमध्ये या शब्दाचा अर्थ आहे मनुष्याचं आयुष्य. यालाच खऱ्या अर्थानं क्षण म्हणतात. आपण विद्राधिकांच्या आयुष्याच्या मानानं आपलं आयुष्य किती आहे? क्षणवाला आहे. क्षणवाली आम्ही सोशले वाईट साधले अवेट. सुख हा दुसऱ्या प्रकारचा व्यवहार आहे. म्हणून तिसऱ्या प्रकारचा व्यवहार आहे तो म्हणजे भगवत भक्तीचा, नामस्मरणाचा असा व्यवहार आहे की नामस्मरण करतानाही सुख आहे आणि त्याचं फलही सुद्धा सुख आहे. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर तुलत सुख. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कुंडला मागे पुढे. अशा प्रकारे चार प्रकारचे व्यवहार, त्यापैकी सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. हा ज्ञानोत्तर भक्तीमध्ये पुरुषात सिद्धी चौथी घेऊन या पुण्या हाती तरी गाला भक्तिपंथी जगादी. त्याचा व्यवहार सांगितलेला आहे. म्हणजे ज्याला आत्मानात्म विवेक झालेला याही वरी पार्था काय विश्वचे माझे घर ऐसे मते दयाचे स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. पुरुषात सिद्धी चौथी. असा जो ज्ञानी भक्त आहे त्या ज्ञानी भक्तांच्या व्यवहाराचं वर्णन तुकोबाने या भंगामध्ये केलेलं आहे. सुखाची व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कुंडला मागे पुढे. चार गोष्टीचा जर विचार केला चार असे व्यवहार आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये साधनाचे प्रकार सुद्धा चार आहे. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्ष. त्यानंतर ग्रंथाचे सगळं अनुबंध हा सुद्धा चार प्रकारचा आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. त्याचप्रमाणे वेदांत शास्त्रामध्ये जी महावाक्य आलेली आहे हे सुद्धा चार आहेत. अहम ब्रह्मास्मि, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसि. त्याचप्रमाणे अंतःकरण चतुष्ट आहे. अंतःकरण सुद्धा चार वृत्ती आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याचप्रमाणे वाण्या सुद्धा चार आहेत. परा, पशंती, मध्यमा, वैभव. त्यानंतर सांगितले खनिज सुद्धा चार आहेत. स्वेदक, अंडक, जारज, उद्भिद. असे चार सांगितले आहे. त्यानंतर सांगितले की हिंदू धर्मामध्ये वर्ण सुद्धा चार आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हिंदू धर्मामध्ये पुरुषात सुद्धा चार आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. अशा प्रकारे वर्ण, आश्रम, खनी, वाणी. त्यानंतर गीतेमध्ये प्रामुख्याने भक्ताचे प्रकार सुद्धा चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थे ज्ञानेच भरतर्षभ. अशा प्रकारे भक्ताचे प्रकार सुद्धा चार आहे. म्हणून या चारचा जर विचार केला
तेव्हा असं म्हटलेलं आहे की 4 गोष्टी या सर्वजण लक्षात नाही आल्या, ते एका दोह्यामध्ये 4 गोष्टी फार महत्वाच्या ज्या जीवनामध्ये आचरण करणं योग्य आहे त्या सांगितलेल्या आहेत. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? हरे सम जगत कछु वस्तू नाही, नाही प्रेम संपंथ, साधू सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. या जगतामध्ये आल्यानंतर हरीचं ज्ञान करून घेणं ही पहिली गोष्ट आहे. म्हणून हरी सम जगत कछु वस्तू नाही, अबाधित यथार्थ. त्यानंतर सुखमय जीवन जगायचं असेल तर हरीचं ज्ञान यथार्थ होणं आवश्यक आहे. कारण त्याच्यासाठी दुसरी गोष्ट पवित्र श्रेष्ठ नाही. हरी सम जगत कछु वस्तू नाही. आणि त्या हरीला सर्वात जवळचा मार्ग जर कोणता असेल प्राप्त करण्याचा तो आहे प्रेम. नाही प्रेम संपंथ. पण नाम भक्ती सूत्रामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी तथा तू भक्ति व्याख्या से अब हम भक्ति की व्याख्या करेंगे असं सांगत असताना त्यांनी दुसरं सूत्र टाकलेलं आहे, सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा. भक्ती कशाला म्हणतात? भगवंतावर निश्चित प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. या निश्चित भक्तीद्वारे हरीची प्राप्ती होते. आणि असं जे प्रेम आहे हे जर तुम्हाला कुठं बघायचं असेल तर ते मात्र साधूंच्या हृदयामध्ये असते. म्हणून साधू सम सज्जन नाही. जीवाचं हित करण्यामध्ये जशी श्रुती माऊली आहे, अहितापासून काढिती हित देवनी वाढविते, नाही का श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. यानी ज्याप्रमाणे श्रुती माता आहे त्याप्रमाणे साधू संत महात्मे जे आहेत यांनी सुद्धा सांगितलेले की खऱ्या अर्थानं जगताच्या जीवाचं हित केलेलं आहे. मौलीने 9000 ओव्या लिहिल्या आणि शेवटी एक ओळी टाकलेली आहे, पुढते 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. मौलीचं दुसरं प्रसाधन आपल्याला कल्पना असेल के तैसा वाग विलास विस्तारो गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. फिटो विवेकाची वाणी हे सुद्धा एक प्रसाधन आहे बरं का. फिटो विवेकाची वाणी हो काना मना देखो आवडे ती खाणी ब्रह्मविद्येची दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोळा हरिगो महाभूत सुखाळा माझे विश्व. हे सुद्धा प्रसाधन आहे. हे माऊलींची मागणी आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जीवाचा कळवणार उद्धार करणारे जर कोण असते ज्याप्रमाणे श्रुती माऊली आहे त्याप्रमाणे संत सज्जन आहे. तेची मागे
देवाचे. म्हणून चार गोष्टी आहेत. हरे संबंध नाही, नाही प्रेम संपन्न, साधो सम सज्जन नाही, नाही गीता समग्रंथ. त्याप्रमाणे सर्व ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल तो श्रीमद भगवत गीता आहे. म्हणून गीता मीन्स एम्पायर ऑफ थॉट. गीता म्हणजे काय तर गीता म्हणजे विचाराचे साम्राज्य म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे. अशा प्रकारे अनेक चार गोष्टींचं आपलं वर्णन करायचं नाही. चार व्यवहाराचं आपण वर्णन केलेलं आहे. अर्थात ज्ञानोत्तर भक्तीद्वारा भजन करणारा जो भक्त आहे त्या भक्ताच्या व्यवहारामध्ये त्याचा परिणाम दुसरा काय होतो तर त्या व्यवहारामुळे भगवंताची संगती घडते आणि पंगती सुद्धा घडते. त्या अभंगाच्या संगती पंगती देवा संगती पंगती ज्ञानोत्तर भक्तीचा परिणाम जर का असेल संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे त्याची साथ. नित्य नित्य नाही बरं का वेगळं नित्य 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 जर म्हटलं तर नित्य आणि अनित्य दोन शब्द येतील. नित्य नित्य नेहमी करता जे काल आहे आज नाही आज आहे उद्या नाही तर त्याला काही सत्य म्हणत नाहीत. सत्यत्वम बादर आहे एकदम सत्य विकालाबाधित जे आहे तर त्याला सत्य असं म्हटलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य की या भक्तीच्या व्यवहाराद्वारे ज्ञानोत्तर भक्ती करणारा जो भक्त आहे त्याला दासन भगवंताची संगतीही घडते आणि पंगत सुद्धा घडते. भगवंतांच्या अवतारामध्ये काही लोकांना संगती घडली तरी भगवंतांचं असं सांगितलं यथार्थ ज्ञान आई वडील त्यांच्या संगतीत होते. जे न सांगे माता देवकीसी जे न सांगे पितया वसुदेवासी जे न सांगे बंधू भयभद्रासी ते गुह्य अर्जुनेसी बोलता. पण आई वडिलांनी जन्म दिला पण त्यांना पंगत घडली नाही. त्यांना संगत घडली पण पंगत घडली नाही. पंगत फक्त दोघांना घडली. कोणाला अर्जुन आणि उद्धव यांना सांगितले की ब्रह्मसाची पारणी अर्जुनाला केली नारायणी. भगवंतांनी ज्याने सांगितले की पंगत जर घडवली असेल तर हे फक्त झालं अर्जुनाला आणि एक उद्धवाला पंगत घडलेली. म्हणून संगती पंगती देवा सवी घडी नित्य नित्य जोडी त्याची साथ. या ज्ञानोत्तर भक्तीच्या व्यवहाराने समर्थ असणारा भगवंत तो सुद्धा आपला सांगतो. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही कुठे कदा कासयाची तुका म्हणे येथे लाभाची कुठे बहुवाव कोटी समर्थाचे. हत्ती के पाव मी सबके पाव असं म्हटलेलं आहे. तसं भगवत प्राप्ती झाल्यानंतर सर्व लाभ तुका म्हणे आता लाभ नाही या प्रकार या लाभा नापरो लाभो. जो लाभ प्राप्त झाल्यानंतर दुसरा लाभ शिल्लक नाही किंवा आत्मलाभासारखे घुमटे कायच लेखे मनोरे भूमिशेखे तर तुका म्हणे येथे लाभाची आकृती. भगवत प्राप्ती झाल्यानंतर भगवत भक्तीद्वारा भगवत प्राप्ती झाल्यानंतर दुसरा अनेक प्रकारच्या सांगितलेले लाभ त्यामध्ये प्राप्त होतात. तुका म्हणे येथे लाभाच्या कोटी कोटी म्हणजे प्रकार बहुवाव कोटी समर्थाचे. अर्थात
जीवाचं सांगायचं की भक्ती करत असताना अपराध एक प्रकार जर घडला तर याने सांगितलेले की भगवंत करुणेचे प्रकार वावत त्यांच्या हृदयामध्ये असते. पण ह्या सर्व ज्या गोष्टी घडांतर कारण का असेल तर सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला आनंद कुंडला मागे पुढे अशा प्रकारे तुकोबारांनी या अभंगामध्ये स्वतःचा अनुभव प्रतिपादन केला आहे. आणि टाइम आपला संपलेला आहे. ज्ञानेश्वर नित्य नित्य जोड़े तेरी साथ
अशा प्रकारे नियोजित आपला वेळ झालेली आहे. या 2 तासा सेवेमध्ये माझ्या अधिकारापेक्षा मी काही बोललो असते ते माझे बुद्धीचे दोष आहेत. आतापर्यंत शास्त्र सुसंगत काही शब्द आले असते तर ते गुरुवारी ब्रह्मलीन कुंभार गुरुजी आळंदेकर यांचे हे आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागामध्ये जन्मलेलो मी आहे अतिशय, पण इथं आल्यानंतर गुरुजींच्या सानिध्यामध्ये त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की मी केव्हाही धर्म अनुवाद गुरुजींनी करून घेतला तर वेगळं काही असा पाठांतर करायचं काम नाही. त्यांची शिकवण्याची पद्धत अशी, कारण की ते एक शालेय शिक्षक होते, हडाचे शिक्षक होते आणि अधिकाराला सांगितले एक प्रकारे पारखणारे असताना गुरुजी होते. त्यानंतर हे तर त्याचं आध्यात्मिक स्वरूप आहेच, परंतु खऱ्या अर्थानं साधकाचे माईबाप ज्याला म्हणतात. आता सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं 1980 ला आलो त्यावेळेस 10वी शिकून मी या ठिकाणी आलेलो होतो. तर ज्याप्रमाणे नवीन मुलीचं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेल्यावर तिला सारखी आठवण आपल्या आई वडिलाची बरं का. तसं जो घर सोडून आई वडिलांना न विचारता रातोरात पळून आलेला आम्ही घरून होतो बरं का. आणि इथं आल्यानंतर येईपर्यंत काही वाटलं नाही, पण आल्यानंतर सारखी आठवण यायची आईची वडिलाची, ती घराकडे पळून जावं बरं का. परंतु गुरुजींनी स्वतःच्या आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम आम्हाला दिला. या मुलांना दिवाळीला घरची आठवण होईल, बहिणीची आठवण होईल, आईची आठवण होईल. म्हणून गुरुजींनी काय केलं, दिवाळीच्या अगोदर फटाकडे सुसुंदर्या जास्त उडवायच्या, ते आणून ठेवायच्या आणि मुलासाठी सांगितले सुगंधी साबण आणून ठेवायचे आणि मुलीला सांगायचे बरं का उद्या दिवाळी आहे, भाऊबीज आहे, या मुलांना सुगंधही जास्त सांगितले साबणानं स्नान घालायचं. अशा प्रकारे सांगितलेले की मुलांची म्हणजे यांना परमार्थ मार्गावर आवड झाली, जे साधक आहेत त्यांना कोणतंही प्रतिबंध न येता ब्रह्मात्म स्वरूपापर्यंत पोहोचले पाहिजे याच्या आईचा कळवळा आमच्या गुरुजींचा होता. म्हणून त्यावेळेस 1983 ला माऊलींची असं समाधी होऊन 750 वर्ष आले होते. त्यावेळेस एक स्पर्धा आयोजित केली होती बरं का. आणि त्या स्पर्धेमध्ये 1983 ला त्या ठिकाणी गुरुवर्य दांडेकर मामा यांच्याही संस्थेचे विद्यार्थी होते. त्यांना गुरुवर्य जन्मभाऊ भोसले यांच्याही सांगितलेले की संस्थेचे विद्यार्थी होते. देवकर मालिकडचे होते आणि आपला सांगितले की गुरुवर्यांच्या शाळेत सुद्धा विद्यार्थी होते. तर त्यावेळेस 750 वर्ष पूर्ण झाले त्या सोहळ्यामध्ये त्यावेळेस आमच्या शाळेला लोकांनी नाव ठेवलं ब्रह्मशाळा, की ज्या शाळेमध्ये परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान दिल्या जाते. त्यामध्ये आपल्या संस्थेचा नंबर त्या ठिकाणी पहिला नंबर प्रवचनामध्ये आणि कीर्तनामध्ये दांडेकर मामा यांच्या संस्थेचा आला होता. तर अशा प्रकारे 1980 ते 83 पर्यंत वास्तव्यास त्यांनी गुरुजींनी आम्हाला कृपादृष्टी केली आणि त्यांनी ज्या सांगितले ज्ञानदृष्टी दिली. आणि तर ज्ञानदृष्टी दिल्यानंतर मनुष्य पोहणं शिकल्यानंतर लहानपणी पोहणं शिकला, नोकरीला लागला, 40 वर्षानंतर घरी गेला आणि त्या सांगितले की नदी ओरडत असताना पाय घसरला. 40 वर्षानंतर सुद्धा पुन्हा त्याला तरण्यासाठी वेगळं पोहणे शिकायची गरज आहे का? नाही. तसं त्यांनी जे असताना आम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे, ब्रह्मात्मैक्य बोध दिलेला आहे, कृपादान केले संते कल्पांते सरेना. आम्ही कोणत्याही जास्त प्रारब्धाच्या योगानं कुठेही असलो तरी मात्र सांगितले की गुरुजींचा बोध आमच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून काही चांगले शब्द असतील ते गुरुवर्यांचे आहेत, काही टाकाऊ शब्द असतील ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. चांगले शब्द घ्या आणि सांगितले की वाईट शब्द मला परत द्या. धारलीशिवाय माऊलींच्या चरणी तुम्हा सर्व भगत स्वरूप श्रोत्यांच्या चरणी शिव अर्पण करतो आणि शिवला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विराम